नमस्कार, मी नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि गेले 8 वर्षापासून मी जिल्हाध्यक्ष पदावर आहे। सुरुवातीचे 6 वर्ष मी आदरणीय शरद पवार साहेब यांचा जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्या पक्षामध्ये मी तिथेही 6 वर्ष जिल्हाध्यक्ष होतो ग्रामीणचा। आणि नंतर एका पक्षाचे 2 पक्षाचं जे विभाजन झालं त्या विभाजनामध्ये अजितदादांनी आणि प्रफुल्ल पटेलांनी माझ्यावर विश्वास ठेवून अतिशय अटीतटीची परिस्थिती असताना त्यावेळेस मला जिल्हाध्यक्ष पद दिलं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कशी वाढवायची, कारण की या क्षेत्रामध्ये अनेक राष्ट्रवादीचे मोठे दिग्गज नेते असताना आमच्या पाठीशी किती बळ आहे हे सर्व लोकांना माहीत असताना संपूर्ण राष्ट्रवादी ही नागपूर ग्रामीणमध्ये ताकदीने उभी करण्याचा प्रयत्न केला हे आपल्या मीडियाच्या सर्व लोकांना देखील माहीत आहे। आता 8 वर्ष एकाच पदावर राहणं आणि दुसरं माझ्या प्रकृतीचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळं आणि 8 वर्ष एकाच पदावर राहून दुसऱ्याला आपण चान्स द्यायला पाहिजे, दुसऱ्याला संधी दिली पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कसा या नागपूर जिल्ह्यात नागपूर ग्रामीणमध्ये वाढेल, जर माझ्यापेक्षा एखादा चांगला कोणी माझ्यापेक्षा चांगलं अजून काम करणारा जर कोणी मला किंवा पक्षाला जर भेटला तर नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करीन। आणि जे आम्ही माझ्याबरोबर संपूर्ण जिल्ह्यामधले जे सहकारी माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विश्वास ठेवून माननीय अजितदादा, माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय तटकरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून जे आमच्याबरोबर आले त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सर्व पदाधिकारी, युवक, युवती, महिला, फ्रंटल सेलचे सर्व ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हे सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। आणि हा राजीनामा देण्याचं दुसरं काही कारण नाही आहे, फक्त मला असं वाटतं की मी 8 वर्ष एका पदावर राहू नाही व मला वरिष्ठांनी जर प्रदेशवर संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं मी 100% राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करेन। तडकाफडकी राजीनामा आहे हा काही नॅचरल राजीनामा नाही, तर मागे काय कारण आहे? हा तडकाफडकी नाही आहे। अनेक दिवसापासून मी आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजितदादांना आता नुकतंच चिंतन शिबिर झालं, त्या चिंतन शिबिरमध्ये पण मी अजितदादांना भेटलो आणि त्यांना वैयक्तिक सांगितलं की असं असं आहे आणि यापुढे जर कोणी अजून चांगल्या संधी एखादा पक्ष वाढवण्यासाठी घेत असेल तर त्याला द्यावी आपण। त्यामुळे तडकाफडकी हा विषय नाही आहे। गेले 15 दिवसापासून माझी चर्चा वरिष्ठांशी होत आहे। गेल्या काही दिवसात नागपूर शहरात काही नेमणुका झाल्या, काही इतर ज्या नेमणुका आहेत त्यावरूनही पक्षांतर्गत कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मोठी नाराजी आहे, त्याच्यामुळे तर नाही नाराजी? कसं असतं माहिती आहे का, एखादा व्यक्ती जर पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस जर कष्ट करत असेल आणि त्याच्या मनाला जर कुठं खेद पक्षातर्फे जर झाला तर नक्कीच तो स्वाभिमानापोटी तो अशा पद्धतीचं पाऊल उचलतो। परंतु माझा कुठं काय स्वाभिमान काय तुटलेला नाही आहे। मी प्रेमाने अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या निदर्शनातच मी हा राजीनामा देत आहे असं समजा। काय कसं खेद आहे मनामध्ये? खेद काय नाही, एकच असा विषय आहे की जेव्हा आपण पक्ष वाढवतो, पक्ष वाढवताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं पक्षाचं बळ म्हणजे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी 100% आणि खंबीरपणे या जिल्ह्यात आपण उभं राहायला पाहिजे। माझी चिंतन शिबिरामध्येही तीच विनंती होती, आताही तीच विनंती राहील। आज आपण बघितलं भाजप आणि काँग्रेस हे इथं चांगले दिग्गज लोक आहेत, इथं या आपल्या पदाधिकारी आणि त्यांचे जिल्हा परिषद आहेत, त्यांच्या महानगरपालिकेमध्ये सदस्य आहेत। परंतु राष्ट्रवादीला जर आजच जर पुढं महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो त्याच्यात जर निवडून आणायचं तर आजपासूनच इथं तयारीला लागावं लागेल। बरोबर आहे, चिंतन शिबिरामध्ये मला असं वाटलं की आता नवीन लोकांना चान्स द्यायला पाहिजे, आपण संधी द्यायला पाहिजे। मला तिथं असं काही वाटलं की काही नवीन लोक उत्सुक दिसतात आहे जिल्हाध्यक्षपद घेण्यासाठी, तर आपण स्वयंस्फूर्तीने आपण आदरणीय सर्व वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून आणि माझ्या मनात जी खंत होती का मी आता 8 वर्ष झालो पक्षात अध्यक्षपद म्हणून माझ्याकडे आहे, आता कोणाला तरी संधी द्यायला पाहिजे, ही माझी मनाची इच्छा। एक नाराजी अशी आहे कार्यकर्त्यांमध्ये, शहरामध्ये अनिल अहिरकर यांना जबाबदारी दिली, त्यांच्याकडे पूर्वी कोण जबाबदारी होती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर, त्याची काही नाराजी आहे? नाही, नाराजी वगैरे काही नाही। प्रशांत पवारांना समजा ते पदावरून त्यांना कमी जरी केलं असेल तरी त्यांची टीम आहे आणि आता नव्यानं ते खांद्याला खांदा लावून अनिल अहिरकर जी आहेत, श्रीकांत शिवनकर या लोकांनाही ते ताकदीनं मदत करतील ना शहरामध्ये। आणि ग्रामीणचा जो कोणी अध्यक्ष होईल, येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती त्याच्याही पाठीशी मी ताकदीनं उभं राहण्यास तयार आहे। शेवट पक्ष हा महत्त्वाचा आहे। हा माझा नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
नागपूर ग्रामीणचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आज हा राजीनामा आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांना मी आता हा आपलं प्रेस झाल्यानंतर लगेच पाठवत आहे आणि हीच अपेक्षा करतो की वरिष्ठांची कृपा आमच्या राष्ट्रवादीवर या जिल्ह्यात राहावी. राष्ट्रवादी जर ताकदीनं जर उभी करायची आहे तर त्यासाठी जुने नवीन सर्व लोकांना एकत्रित घेऊन चांगली ताकद तयार करावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.